कालपासून तुम्ही दिल्ली दौऱ्यावरती आहात, पंतप्रधानांची भेट घेतली आणि विशेष म्हणजे सहकुटुंब भेट घेतली. पंतप्रधानांशी काय चर्चा झाली आणि काय म्हणाले पंतप्रधान? मी मी काल देशाची राजधानी दिल्ली येथे उपस्थित आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याच्या नंतर एक शिष्टाचाराचा भाग म्हणून वरिष्ठांशी गाठी भेटी घेणं, त्यामध्ये देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि सर्व डिग्निटीजला भेटणं आवश्यक असतं आणि त्या दृष्टिकोनातून मी कालपासून दिल्लीमध्ये दौऱ्यावर आहे. आज सकाळी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर महामहिम उपराष्ट्रपती जगदीपजी धनखड यांची देखील भेट घेतली. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी यांची भेट झाली. आमचे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे साहेब, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्रजी यादव यांची देखील भेट झाली. आज संध्याकाळी देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा यांची देखील 8 वाजता भेट होणार आहे. एकूणच महाराष्ट्रातल्या विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर माझी सभागृहामध्ये एकमताने निवड झाली आणि भारतीय जनता पार्टीने आणि महायुतीने मला या पदासाठी उमेदवार म्हणून घोषित केलं आणि एकमताने निवड झाल्याच्या नंतरच राज्यातल्या नेतृत्वाच्या भेटी घेतल्या, आज केंद्रातल्या नेतृत्वाच्या भेटी घेतल्या आणि आज रात्री अमित शहा देशाचे गृहमंत्री यांची देखील भेट घेणार आहे. त्यांचं आशीर्वाद, त्यांचा अनुभव आणि त्याच्या बैठकीतून अतिशय चांगल्या पद्धतीच्या चर्चा झाल्या. आदरणीय देशाचे पंतप्रधान जवळपास 20 ते 25 मिनिट आमच्या सर्व परिवाराशी त्यांनी अतिशय दिलखुलासपणे चर्चा केली. काही अनेक गोष्टींच्यावरती त्यांनी तपशीलवार माहिती विचारली, सांगितली आणि अतिशय दिलखुलासपणे कौटुंबिक चर्चा झाल्याचा भास देखील त्यामध्ये मला निर्माण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुम्ही अहिल्यानगरला येण्याचं आमंत्रण दिलेलं आहे, काय सांगा? मला वाटतं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 30 शताब्दी जन्मवर्ष यावर्षी साजरे होत आहे आणि त्यानिमित्तानं त्या अहिल्यादेवी होळकरांच्या माहेरच्या परिवारातला एक घटक आणि सर्वोच्च महाराष्ट्रातील संविधानिक पदावरती पोहोचले असल्यानंतर निश्चितच माझं हे कर्तव्य ठरतं. गेली अनेक वर्षानुवर्ष जयंतीचा उत्सव चोंडीमध्ये साजरा होत असताना महाराष्ट्रातले, केंद्रातले अनेक मंत्री, मुख्यमंत्री उपस्थित राहिले आणि देशाचे राष्ट्रपती देखील शंकरदयाळ शर्मा 1996 मध्ये उपस्थित राहिले आणि म्हणून 30 शताब्दी जन्मवर्ष असल्याकारणानं देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 30 शताब्दी जन्मवर्षाच्या निमित्तानं चोंडीमधील जयंती उत्सवाला उपस्थित राहावं अशा पद्धतीचं निमंत्रण देखील मी या भेटीच्या दरम्यान दिलेलं आहे. त्यांच्यामध्ये निश्चितच सांगण्यात आलं आहे की या संदर्भामध्ये निश्चित मी विचार करेल आणि लवकरच आपल्याला कळवेल. आई देखील सोबत होत्या, पहिल्यांदाच आई दिल्लीत आल्या. तुम्ही अगदी सर्वसामान्य कुटुंबातून येतात, त्यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय संवाद साधला, मुलाशी काय संवाद साधला? मला असं वाटतं की माझ्या आईचं आणि पंतप्रधानाच्या भेटीचं अतिशय महत्त्वाचं मला मोठा दिलासा देणार आहे. माझं कुटुंब हे शेतकरी आहे, अशिक्षित आहे आणि माननीय पंतप्रधान महोदय गेल्याबरोबर आईकडे पाहिलं आणि काय चाललंय म्हटले मराठीतून, त्यावेळेस आमच्या आईने निश्चितच प्रश्न विचारला की काही नाही, छान चाललंय अशा पद्धतीचा उच्चार केला आणि खूप आपुलकीने चर्चा घडली. माझा छोटा मुलगा देखील आहे अजिंक्य, त्याला देखील म्हटले की मास्टर तुझं काय चाललं आहे, तू कितवीत आहे, तुला भविष्यात काय व्हायचं आहे, तो देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रश्न उत्तरं केली आणि मग अतिशय चांगली दिलखुलासपणे ही चर्चा झाली. या अगोदर तुम्ही अनेक वेळा मोदीजींना भेटीचा योग आला, मात्र हा योग सोबत आईसोबत भेटणं आणि एका जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांची भेट होणं, हा तुमच्या आयुष्यातला हा पहिला क्षण. मला असं वाटतं की माझं कुटुंब किंवा परिवार हा दिल्लीत पहिल्यांदाच आला आणि थेट माननीय पंतप्रधान, उपराष्ट्रपती, राष्ट्रपतीचं देखील भेट ठरली होती, परंतु काही कारणास्तव ती पुढे ढकललेली आहे. देशाचे गृहमंत्री
राष्ट्रीय अध्यक्ष अनेक मोठ्या व्यक्तींची भेट घेतली ही माझ्यासाठी अतिशय मोठी गोष्ट आहे, माझ्या परिवारासाठी तर अतिशय मोठी गोष्ट आहे. आणि म्हणूनसाठी आज दिल्लीचा दौऱ्यामध्ये आम्ही सर्वांच्या गाठी भेटी घेतल्या आणि यशस्वीरित्या त्या पारही पडल्या. आणि मला मनापासून याचा आनंद आहे की माझ्या घरातल्या परिवारातील सदस्य या निमित्तानं दिल्लीमध्ये आले आणि संपूर्ण जगामध्ये सर्वोच्च असलेली लोकशाही आणि लोकशाहीचे तिसऱ्यांदा सलग पंतप्रधान झाले, एवढं मोठं दिग्गज नेतृत्व आणि माझ्या या भेटीमध्ये त्यांच्याशी मला बोलायला, भेटायला आणि परिवाराला चर्चा करायला भेटली हे मी माझं भाग्य समजतो. आणि म्हणून एक अतिशय चांगला प्रसंगाला आम्ही हा शेअर केलेला आहे आणि एकत्रित आलेलो आहोत. आणि म्हणून दिल्लीमध्ये आल्याच्या नंतर साहजिकच देशाचे पंतप्रधान यांना भेटणं हे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आणि नेत्यासाठी एक मोठी गोष्ट असते आणि ती मी देखील माझ्या आज जीवनामध्ये पहिल्यांदाच अनुभवलेली आहे. मोदींनी काही सल्ला, आशीर्वाद, उपदेश? काही नाही, बाकी सर्व तपशीलवार आणि सविस्तर चर्चा झाल्या, उपदेशही केले, अनुभवही सांगितले, काय करावं हे देखील सांगितलं. आणि म्हणूनसाठी ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 300 जन्मवर्षाचं निमंत्रण दिलेलं आहे. मला वाटतं की निश्चित स्वरूपामध्ये त्या निमंत्रणाचा ते अतिशय चांगल्या पद्धतीने विचार करून उपस्थित राहण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्यांचा अनुभव आणि त्यांनी केलेली माझ्याशी चर्चा ही माझ्या पुढील आयुष्यात आणि माझ्या या पदासाठी मला आदर्श आणि दिशा देणारी ठरणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.